लेबनॉननं हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात आंशिक युद्धविराम जाहीर केला, पण तरी काही ठिकाणी हल्ले सुरूच आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या परिस्थितीवर चर्चा झाली आणि सद्य परिस्थितीची जबाबदारी दोन्ही बाजूंवर ठेवण्यात आली आहे. हा अंशतः युद्धविराम म्हणजे तणाव कमी करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जात आहे, परंतु पूर्ण शांतता अजून आलेली नाही. या करारामुळे संघर्ष पूर्णपणे संपणार नाही, तथापि इस्रायल, बेरूत आणि हिजबुल्लाच्या भागांवरील हल्ले थांबवावेत असं आवाहन वॉशिंग्टनमधल्या लेबनॉनच्या दूतावासाने केलं आहे, तर हिजबुल्लानं इस्रायलवरचे हल्ले थांबवण्याचं मान्य केलं आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये मात्र अजूनही हिंसा सुरूच आहे, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. ही घटना अत्यंत चिंताजनक आहे आणि युद्धविराम धोक्यात येऊ शकतो असं संयुक्त राष्ट्र अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान हिजबुल्लानं मध्यस्थांमार्फत इस्रायल हल्ले न करण्याचं वचन दिलं आहे, तर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या सैन्याला मागे घेण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. सोबतच इराणसोबतही चर्चा सुरू असल्याचं ट्रम्प म्हणाले.